मग पुढे बसते तू इथे बसते ना दोन, इथे दोन बसते ना. पुढे बसायचे. मस्त आहे, मस्त आहे. हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आवाज माझा जरासा बसला आहे, हा खराब झाला आहे कसा. तर इथे ना मी कालचा व्हिडिओ जो कंटिन्यू त्याच्या पुढचा हा कंटिन्यू करते. नागेश्वर मंदिर जे आम्ही बघून आलो, ज्योतिर्लिंग, आणि त्याच्यानंतर जी परत तिकडे छोटी मोठी मंदिरं होती तर ती बघण्यासाठी आता आम्ही आलो. प्रत्येक मंदिराच्या समोरचं नाव मी घेण्याचा प्रयत्न करत, कारण ना पूर्ण तर एवढी मंदिरं बघितली तर काही लक्षात राहील असं वाटत नाही. हे अंबा माताचं मंदिर होतं तिथे देवीचं, ते बघितलं येता आणि इथे एक बीच होता ऑन द वे, शिवराजपूर बीच असं याचं नाव होतं आणि खूप छान बीच होता हा. थोडा वेळ तिथे आम्ही रिलॅक्स केलं. ऊन खूप होतं बाहेर, खूप म्हणजे खूपच ऊन होतं, पण इथे छान सावलीमध्ये आम्ही बसून बीचवरती आतमध्ये तर पाण्यात नाही आम्ही गेलो, पण बाकीच्या लोकांनी केलं बोटिंग वगैरे. कोणाला काय करायचं असेल तर इथे एक अर्धा ते पाऊण तास थांबून आम्ही इथे मॅगी खाल्ली छानशी गरम गरम. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इकडनं आता जाणार आहोत रुक्मिणी मंदिर बघण्यासाठी. ते एक मंदिर आहे इथे चांगलं, तर ते मंदिर बघणार आहोत जाता जाता. आणि मग त्याच्या पुढे आमचा आज मुक्काम आहे जुनागड सिटी, तर गिरनारच्या पायथ्याशी, तर तिथे आहे. तर आणि मग उद्या आम्ही जाणार आहोत गिरनार पर्वत, म्हणजे दत्तचं जे ठिकाण आहे सगळ्यांना माहितीच आहे, तर ते बघण्यासाठी. आणि तर इथे हा बीच आहे आणि खूप छान असा सुंदरसा बीच होता, एकदम मस्त. पाणी खूप चांगलं स्वच्छ होतं. आणि बघा इथे आलो तर मी आता परत बीचवरून निघून मग परत हेच ते मंदिर आहे रुक्मिणी मंदिर, तर इथे आलो. आणि हे मंदिर पण खूप छान होतं, बघण्यासारखं होतं. तर तिथे आलो. चला पुढचा व्हिडिओ पुढे बघा तुम्ही काय काय आहे ते. भगवान ने रथ को रोक दिया, दाहिना पैर का अंगूठा जमीन में और भूमि में से गंगा जी प्रकट होगा। रुक्मिणी माता ने पानी पिया, भगवान कृष्ण ने पानी पिया। गलती इतना कर दिया, अपने गुरुवासा को पूछना भूल गया। गुरुवासा किसी को गुस्सा आ गया, उसने भगवान और रुक्मिणी माता को 2 श्राप दिए। तर चला तो दिवस संपला आहे, म्हणजे दुसऱ्या दिवसाचाच व्हिडिओ तो मी आधी कंटिन्यू दाखवला आहे तो अगोदरचा. आणि इथे रुक्मिणी मंदिर वगैरे बघितल्यानंतर मग नंतर आम्ही घरी गेलो, सॉरी म्हणजे हॉटेलवरती गेलो. आणि मग त्याच्यानंतर हा आहे 3rd डे, म्हणजे 3रा दिवस. आणि एकदम सकाळीच आम्ही निघालेलो, जवळजवळ 5:30 पावणे 6ला निघालो होतो जुनागड सिटीमध्ये जाण्यासाठी. आजचा मुक्काम तिथे आहे आणि तिकडे निघालो. आणि सकाळ आहे ही एकदम, आणि सकाळी सकाळी मस्त खूप छान वातावरण होतं आणि थंडी खूप वाजत होती इथे. तर सगळीकडेच जिथे आम्ही सकाळी सकाळी गेलो तिथे खूप थंडी होती. आज आम्ही पोरबंदर बघणार आहोत आणि बाकी पण जे काय बघणार होते तुम्हाला दाखवणारच आहे. पूर्ण व्हिडिओ अगदी कंटिन्यू बघा, खूप छान आहे. आणि चला इथे एकदम सकाळीच निघाल्यामुळे ना आम्ही खूप म्हणजे पहाटेच उठलो होतो आज, अगदी 3:45 वाजता वगैरे उठलो होतो. त्याच्यानंतर आम्ही 5ला निघायचं होतं, 5चे 5:30 झाले होते निघता. तर ही बस आहे मोठी, अगदी 50 सीटरची, म्हणजे 50 मोठी बस जी असते ती आहे, आणि एक छोटी बस, अशी 2 बस होत्या. हे आहे पूर्ण समुद्र किनारा आणि
होती पूर्ण. खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी. चला पुढे पण जाऊन ना आपण आता परत एक मंदिरं बघणार आहोत. परत जी काय मंदिरं आहेत ती सगळी तुम्हाला दाखवणारच आहे. आतलं फक्त मंदिरांमधलं काही काही ठिकाणी ना अलाउड नव्हतं फोटोसाठी. जिकडे होतं तिथे मी घेतलेत फोटो. इथे गाई आणि म्हणजे खूप गाई आहेत, गाई बैल वगैरे खूप आहेत आणि मोठ्या मोठ्या आहेत, वेगळ्या जातीच्या आहेत. आय थिंक काय माहिती नाही, पण खूप मोठ्या मोठ्या आहेत. तर इथे आहे बघा, सगळ्या मंदिरांच्या पुढची जेवढे नावं कॅप्चर केलीत मी म्हणजे लक्षात राहण्यासाठी. एवढी सगळी मंदिरं बघितल्यानंतर प्रत्येकाचं नाव वगैरे लक्षात नाही राहत, तर म्हणून तर इथे ही सगळी मंदिरं आम्ही आता मस्त सकाळी सकाळी दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं इथे. तर इथे आहे शंकराचं मंदिर होतं, आपलं मारुतीचं मंदिर होतं, आणखी श्रीकृष्ण पादुका होत्या. इथे एक देवीचं मंदिर होतं. अशी बरीचशी मंदिरं होती इकडे आणि ती सगळी मंदिरं आम्ही बघून आता इथून परत आम्ही निघताना बसमध्येच आम्ही नाश्ता घेतला होता त्यांनी. तर तो नाश्ता वगैरे केला आणि पोहे खाल्लेले आज. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे मला दत्त मंदिर आहे हे, आणि असं सगळी मंदिरं बघत आम्ही छानसं मस्त इथे सकाळी. ही इथे जी आहे ही विहीर आहे एकदम जुन्या काळातली पूर्ण, आणि आतमध्ये पाणी भरून होतं तिच्यामध्ये, पण आतमध्ये जायला ना नीट रस्ता नव्हता, त्याच्यामुळे पूर्ण आतपर्यंत गेलो नाही. आणि इथे ती विहीर होती. टोपी घालायची, घालायलाच लागेल. फोटो खिंचणं मना आहे. लांबून काढा, जवळ नाही काढायचं. तर इथे आलो तर आम्ही पोरबंदर, जे महात्मा गांधींचं निवासस्थान आहे, तर ते बघण्यासाठी खूप मस्त होतं. हे अगदी बघण्यासारखं छानसं एकदम जुन्या काळातलं पण मेंटेन केलेलं असं हे महात्मा गांधींचं निवासस्थान आहे. आणि मस्त होतं, एकदम मोठं होतं, खूप अगदी राजवाड्यासारखं खूप छान आणि खूप मोठं होतं. तिथे भरपूर त्यांचे काय काय आठवणी अशा वस्तू ठेवलेल्या होत्या जुन्या काळातल्या, त्यांचे भांड्यांपासून कपड्यांपासून असं बरंचसं काय काय. पोरबंदर गांधीजींचं जन्मस्थान बघायला आलो तर मी आज. छान आहे ना घर. चला जन्मस्थान आहे हे. वाव, मस्त आहे. नाही जायचं वरती.
खूप मोठं आहे हे आणि खूप वेळ लागला आम्हाला इथे बघण्यासाठी, कारण भरपूर मोठं होतं आणि खूप छान पण होतं इथे सगळं. तर आता इथून आम्ही निघणार आहोत. तर इथे ना जवळजवळ आम्ही किती वाजता आलेलो, 10:30 पावणे 11च्या दरम्यान आलेलो. खूप लवकर आलेलो, म्हणजे भरपूर अंतर आम्ही कापलं आहे तसं बऱ्यापैकी. आणि तरीही आम्हाला आता सोरटी सोमनाथला जायचं आहे इथून नंतर पुढे. तर तिथे आम्हाला खूप वेळ लागला आणि रात्री जायला जवळजवळ जुनागडमध्ये आम्हाला 7:30 ते 8 वाजलेले. तर हे सगळं मी स्लो म्हणजे जसं आहे व्हिडिओ तसाच पूर्ण दाखवला आहे, फास्ट नाही केला. कारण फास्ट केला तर जिकडे काय लिहिलेले वगैरे आहे तर ते कोणाला पॉज करून बघायचं असेल, वाचायचं असेल तर वाचू शकता. त्याच्यासाठी मी व्हिडिओ अगदी जसा घेतला आहे तसाच ठेवला आहे, फास्ट जरा पण केला नाही. आणि म्हणून कदाचित मोठा पण होतो व्हिडिओ. तर हे आहे सुदामापुरी यात्राधाम म्हणून. इथे मंदिरं होती इथे सुद्धा, आणि तेच बघण्यासाठी इथे आतमध्ये आलो होता. परत जे काय रस्त्यातून म्हणजे जाताना जेवढी ठिकाणं होती ती सगळी आम्ही बघत गेलो. त्याच्यामुळे पण रात्र झाली जायला, तिकडे उशीर झालेला खूप. तर इथे सुदामा आणि श्रीकृष्णाची जी आहेत सगळ्या आठवणी वगैरे त्या इथे ठेवलेल्या आहेत. आणि मस्त आहे हा परिसरसुद्धा. तर इथे पण मंदिरं आहेत, छान छान छोटी छोटी अशी मंदिरं आहेत भरपूर. तर इथे मेन द्वारकाधीश मंदिर पण त्याचे ते पण म्हणजे श्रीकृष्णांचं मंदिर पण आहे इथे. आणि तेच हे जे समोर दिसतं आहे ते मंदिर. आतमध्ये तर आतल्या मूर्तीचं वगैरे फोटो किंवा व्हिडिओ घेऊन देत नव्हते, पण बाहेरून जेवढं सगळं म्हणजे जेवढे मंदिर आहेत तेवढे बाहेरून मी दाखवली. ती परिक्रमा होती आणि ती काही लोक पूर्ण तर परिक्रमा ते असं का आतमध्ये पुढचं बघूया. करायचं. हो,
आम्ही सोरटी सोमनाथला आलोत आणि तिथे ना आम्ही मंदिरात मेन मंदिरात नाही गेलो. इथे समुद्र किनारी इथे पण पिंडी आहेत, तर तिथे आम्ही गेलेलो. तर सेपरेट आम्ही रिक्षा करून गेलेलो 5-6 जणी. तर इथलं हे चालू आहे. सगळ्यांना आता लावा आराम से. आ जाओ इधर. फोटो लेंगे आप. मैं भी हाथ लगाती हूँ उनको. बोलो हॅलो हर हर महादेव. परत करायचं आहे. मी व्हिडिओ घेते, तुम्ही करा. आपके साथ है सर. और एक दे फोटो निकलेगा. एक लेता हूँ. 2 मिनिटं थांबा ना ताई. 2 मिनिटं थांबा ना. एक सेकंड. तरी ते प्रत्येकीने सेपरेट अभिषेक करणं तर शक्य नव्हतं. तर तिथे आम्ही सगळ्यांनी मिळून एकसाथच केलेला हा अभिषेक दुधाचा. तर तिथे असतं विकायला दूध वगैरे, तर तिथे घेतलेलं, कारण गर्दी होती इथे पण आणि त्याच्यामुळे. तर इथे छानसं असं हे दर्शन झालं आणि वेगळं एक ठिकाण इथे आम्ही बघितलं. फक्त आम्हीच गेलेलो इकडे, खास वेगळी रिक्षा केली होती आम्ही. बाकी आमचा जो ग्रुप होता तो सोरटी सोमनाथ मंदिर, जे मेन मंदिर आहे ते बघण्यासाठी गेले होते. तर इथे त्याच्यानंतर आम्ही आलो, तिथे संगम आहे 3 नद्यांचा, तर ते बघण्यासाठी. आणि इथे हा फक्त संगम आहे आणि चांगलं आहे. नदी समुद्रच आहे, पण तिथे नद्यांचा संगम आहे मध्ये, तर ते बघण्यासाठी इथे आलो. तर इथे छानसे खूप पक्षी होते, वेगळेच जरा होते. काय माहिती नाही आहे मला त्यांची नावं वगैरे, पण पक्षी होते इथे छान. ऊन खूप आहे. हिरणा कपिला सरस्वती संगम. नहीं चाहिए वाला कितने का? बाप रे नहीं. तर चला, आजचा हा व्हिडिओ इथेच आपण संपूया. इथेच थांबते, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. या पुढचा व्हिडिओ लवकरच, म्हणजे उद्याच मी परत अपलोड करीन आणि याच्यानंतरचा कंटिन्यू करेल. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून आपल्या गोडच्या फॅमिलीमध्ये या. चला, परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.